शेअर बाजाराचा निर्देशांक सर्वोच्च पातळीवर सेन्सेक्स 77,235 अंकांवर तर चांदीला सोन्याचे दिन प्रति किलो 91,000 रुपयांवर। महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज, कारागृह विभागातील 1,800 पदांसाठी 3,72,000हून अधिक अर्ज। 19 जूनपासून भरती प्रक्रिया, अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांची माहिती। वातावरणाची तीव्रता वाढल्यास तात्काळ पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करून पुढची तारीख द्यायला हवी, आदित्य ठाकरेंची मागणी। राज्यामध्ये सुरू असलेली पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अहमदनगरचे खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे पत्राद्वारे मागणी। पावसामुळे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत भरती पुढे ढकलण्याची मागणी। पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन, मार्च 2023 मध्ये काढलेल्या GR मध्ये 4 महिने मुदतवाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये 40% उमेदवार उच्च शिक्षित असल्याची माहिती। एकूण 17,000 जागांसाठी 17,76,256 अर्ज। ठाणे ग्रामीण पोलिसांच्या 119 पदांसाठी 7,019 अर्ज प्राप्त। ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 19 जून ते 1 जुलै दरम्यान होणार। 1,015 महिला अर्ज प्राप्त। ठाणे शहरामध्ये 666 रिक्त पोलीस पदासाठी भरती होणार। मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होणार असल्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांची माहिती। रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31,063 अर्ज दाखल। भरती 21 जूनपासून नेहुली इथल्या क्रीडा संकुलात पार पडणार। तब्बल 30 दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहील। कोल्हापूर पोलीस दलातील शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 25 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार। पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस परेड ग्राउंडवरती भरती प्रक्रिया होणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस शिपायाच्या 99 तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होईल। पोलीस भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहण्याचं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातील पोलीस दलात 68 रिक्त जागेसाठी एकूण 4,175 आवेदन अर्ज। 19 जूनला होणार मैदानी चाचणी। पावसामुळे मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर भरती उमेदवारांना पुढची तारीख दिली जाईल। वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारेंची माहिती। अमरावती शहरासाठी 74 आणि ग्रामीणमध्ये 207 अशा एकूण 281 जागांसाठी उद्या भरती प्रक्रिया सुरू होईल। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे यांची तयारी। शिवसेना उद्धव ठाकरे गटापेक्षा भाजपकडून पदवीधर मतदारांची नोंदणी कमी, यामुळे आता अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंची विशेष रणनीती। रुपाली पाटील ठोंबरे यांनी अजित पवारांची भेट घेतली। रुपाली पाटलांना सुषमा अंधारेंनी दिलेल्या ऑफरवर चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू। विधान परिषद आमदार विक्रम काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली। ओबीसीला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं लेखी सांगावं, अशी लक्ष्मण हाकेंची सरकारकडे मागणी। तुम्ही 12 कोटी जनतेचे प्रतिनिधी की एका विशिष्ट समाजाचे? लक्ष्मण हाकेंचा सरकारला सवाल। मुख्यमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार, तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। नशिबाशिवाय काहीच लवकर मिळत नाही, पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या एका वाक्याचा संदर्भही समोर। निवडणूक निकालापूर्वी स्टॉक मार्केटबाबत केलेल्या वक्तव्याचा अमित शहा यांना फटका बसण्याची शक्यता। शहांच्या वक्तव्याबाबत इंडिया आघाडीच्या खासदारांकडून सेबीकडे तक्रार। सेबीकडे अमित शहांची तक्रार करण्याआधी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवारांची भेट घेतली। सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट घेण्यात आली। भाग्य लिहिताना कठीणच लिहिलंय, मात्र तुम्ही असं करू नका, नाहीतर आपल्याला घरी बसावं लागेल किंवा मी घरी बसू का? पंकजा मुंडे यांची येस्तार इथल्या ग्रामस्थांना भावनिक साथ। बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी करणाऱ्यांनी वर्धापन दिन साजरा करू नये, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। उत्तर पश्चिम मधील मतमोजणी वादानंतर वायकर राज ठाकरे यांच्या भेटीला। ईव्हीएम हॅक झाली असती तर मी ईव्हीएमच्या मतमोजणीनुसार एका मतानं मागे कसा असेल? रवींद्र वायकरांचा सवाल। बॅलेट पेपरनं वाचवल्याचीही रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले, आपण मात्र वादळात दिवा लावला। हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचा विरोधकांवर निशाणा।
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अभिनंदनाचा बॅनर अज्ञातांनी फाडला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव इथं लावण्यात आलेला बॅनर फाडण्यात आल्यानं शिवसैनिक आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जलंगे पाटील आगे बढ़ो। नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। कोल्हापूरच्या दसरा चौकातून खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा। पुणे बंगळुरू महामार्गावर गोकुळ शिरगाव जवळ पाण्याचा वॉल फुटला। केआयटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या बोगद्याजवळच्या जलवाहिनीला गळती। महामार्गावर हजारो लिटर पाणी। आंबोलीमध्ये वनविभागाकडून पर्यटकांसाठी विशेष सूचना। पर्यटकांनी अस्वच्छता केली तर त्यांना दंड आकारला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।